नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं भारत की खबर। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। मौदा में 19 वर्ष से मौदा का राजा के स्वरूप में गणेश मूर्ति की स्थापना की जा रही है। भगवान गणेश की आकर्षक मूर्ति व सुंदर सजावट को देखने मौदा नागरिकों की अपार भीड़ उमड़ रही है। आयोजक प्रसन्न तिड़के ने बताया कि बापा के आशीर्वाद से सभी की मनोकामना पूर्ण होती है, जिससे हर वर्ष ये दर्शन लेने के लिए आसपास के सभी ग्रामीण लोगों की भीड़ पड़ रही है। आयोजक ने पूरे मौदा के लिए भगवान श्री गणेश से सभी का जीवन सुखमय ऐसी प्रार्थना की है। मौद्याच्या राजाला कमीत कमी 19 आता हा 19वा वर्ष आहे आणि पहिले हा कॉलेजच्या माध्यमातून म्हणजे पहिले सुरुवात आम्ही कॉलेजच्या माध्यमातूनच केली होती, पण आता काही काळानंतर हळूहळू हा आम्ही प्रयत्न केला का हा आता गावकऱ्यांसाठी व इथल्या तालुक्यातील लोकांसाठी हा मौद्याचा राजा आता वाढवला पाहिजे। आणि इथे जसं तुम्ही पाहिलं की जसा आनंद मेळावा आहे, काही इतर सांस्कृतिक पण कार्यक्रम होतात, तर त्या पद्धतीने आता हळूहळू याची प्रसिद्धी वाढत चालली आहे। सगळे लोक गावखेड्यातून सगळे बाप्पाच्या दर्शनासाठी इथे दुरून दुरून येतात आणि इथं आनंद घेतात। प्रसिद्ध मौद्याच्या राजाला नागरिकांचा खूप प्रतिसाद दिसत आहे, काय सांगाल? आता बापावर पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण देशात प्रेम करणारे पूर्ण लोक आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल तर सगळ्यात मोठा म्हणजे लोक आतुरतेने बापाची वाट पाहतात। त्या पद्धतीने हळूहळू आम्ही हा प्रयत्न इथे केला आणि याचा प्रतिसाद घेऊन लोकांवर एक भावनिक आणि अटॅचमेंट त्या बापाशी जोडलेला आहे। त्या पद्धतीने लोक त्या आनंदाचा आणि बापाचे दर्शन करायसाठी इथे उपस्थित होतात। प्रसिद्ध मौद्याच्या राजाचे मूर्तिकार कोण आहे? तांडापेठ इथे एक रामटेककर म्हणून आहे, जवळपास 19 वर्षापासून ते आमची मूर्ती बनवत आहे आणि आजही तेच बनवत आहे। त्यांनीच त्यांचे वडील होते पहिले, त्यांनी ही सुरुवात केली। आता ते वडील त्यांचं स्वर्गवास झालं, त्याच्यानंतर त्यांची मुलं पण सेम तशीच हुबेहूब मूर्त ते बनवतात। यावरती मौद्याच्या राजाची मूर्तीचा काय हुबेहूब प्रकार आहे आणि मौद्याच्या मूर्तीचं हुबेहूब सारखंच राहते, म्हणजे जसं आपण लालबागचा राजा पाहतो त्याच पद्धतीने आम्ही इथे ही मूर्त तयार करतो, कारागीर तयार करतात सगळी टीम। म्हणून असं काही आम्ही नवीन काही त्याच्यात मूर्त जे आहे ते कारागीर त्याच्या पद्धतीने टाकतात, बाकी असं काही नवीन आम्ही त्याला चेंज नाही करत, एकच पॅटर्न मध्ये ती मूर्ती बनते। यावेळेस मौद्याच्या राजामध्ये भाविकांना काय नवीन मिळणार आहे? भाविकांना बापाचे दर्शन आणि त्यांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहते, त्यांच्यासाठी म्हणजे आनंदाचं आणि सुखमय जीवन जावं हाच आशीर्वाद घ्यायसाठी ते येतात आणि त्यांना तो आशीर्वाद मिळतो। नवीन काय आहे यावेळेस? नवीन काही नाही, नवीन म्हणजे कसं आहे सांस्कृतिक मंडळ सांस्कृतिक होतातच दिवसभर आणि संध्याकाळी लोक आनंद मेळाव्याचा आनंद व्यक्त करतात। कशा प्रकारची व्यवस्था इथे आपण मौद्याच्या राजाला आपण पाहिलं असेल, रस्त्यापासून इथपर्यंत इथले सगळे आमचे कर्मचारी असतात आणि इथं शासनाकडनं किंवा पोलीस स्टेशनकडनं पण त्यांची चांगली व्यवस्था केली जातात। कुठे कोणाला अडचणी येऊ नये, गाड्यांचं पण पार्किंग व्यवस्थित ते करून घेतात। त्या पद्धतीने इथे लोकांची कधी गैरसोय नाही झाली। बाहेरून येतात एवढ्या गावाकडून, आजही आता उद्यापासून पुन्हा हळूहळू वाढतच जाते, तर लोकांची आजपर्यंत कधी अशी गैरसोय नाही झाली इथे। 10 दिवस हा गणेश उत्सव साजरा करणार आहे, आपला जनतेला काय संदेश आहे? जनतेला संदेश असा आहे की ज्या पद्धतीने 10 दिवस गणपतीची आपण प्राण प्रतिष्ठा करून त्यांचा हे घेतो, आशीर्वाद घेतो, गणपती बाबा पुढे पण अशाच सगळे सहखुशीने आनंदीने सगळ्या लोकांना आशीर्वाद देतील आणि त्यांचं सुखमय दुःखमय सगळं आनंदी हो। अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए भारत की खबर। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें। ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।